आंबेपूर जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रसिका केणी आणि पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार कृष्णा लोभी, उमेदवार शैलेश पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी भव्य बाईक रॅली काढण्यात आली। या रेकॉर्ड ब्रेक रॅलीमुळे शिवसेनेच्या उमेदवार रसिका केणी, कृष्णा लोभी, शैलेश पाटील यांचा विजय निश्चित झालाय। या प्रसंगी बोलताना इथल्या सत्ताधाऱ्यांनी अनेक वर्ष मतदारांना विकासापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी जनता विकास कामांची खोटी बिलं काढणाऱ्यांना घरी बसवेल असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी व्यक्त केलाय। साबरी, कुर्डूस, नौखार, चिखली, हेमनगर, कुसुंबळे, देहेन मार्गे शहाबाज, पेझारी, पोयनाड मार्गे भव्य बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीत असंख्य शिवसैनिक, महिला आणि तरुण सहभागी झाले होते। प्रचाराची सांगता करताना काढण्यात आलेल्या या रॅलीत तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यामुळे विजय निश्चित झालाय। तसंच बेरोजगारी आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवत असल्याचं उमेदवार रसिका केणी यांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। आज प्रचाराची सांगता करत असताना ही बाईक रॅली जेव्हा काढली तेव्हा हजारो जनसमुदाय इथे उसळलेला दिसला, पण त्या जनसमुदायामध्ये जास्त तरुण वर्ग बघायला मिळाला। याचा मला आनंद वाटतोय की तरुण पिढी ही शिवसेनेशिवाय कुठे वळू शकत नाही, याचा मला आनंद वाटला। ते कौल दिलेला आहे, 9 तारखेला तुम्हाला समजेलच कोण जितेगा कोण हारेगा। कौल दिल्याप्रमाणे मी तर विकासाच्याच मुद्द्यावर आजपर्यंत ही निवडणूक लढत आलेली आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊनच यापुढे मी लढणार आहे। कारण इथे जे कित्येक वर्ष सत्ताधारी होते त्यांनी फक्त कामं न करता बिलं खाल्लीत आणि विकास कामं शून्य झालेलं आहे। ती सगळी राहिलेली विकास कामं मला जनतेच्या माध्यमातून, राजाभाई केणींच्या माध्यमातून करायचे आहेत आणि प्रत्येक गावोगावी रस्ते, पाणी, लाईट या सुविधा, मूलभूत सुविधा, जनतेला फक्त या मूलभूत सुविधांची जास्त गरज असते असं मला वाटतं आणि त्या सुविधा पुरवण्यासाठी मी तत्पर असणार आहे। माध्यमातून माझ्या खारेपाट विभागातील सगळ्या गोरगरीब जनतेला मी एक हात जोडून विनंती करीन की हा एक नवीन चेहरा तुमच्या समोर आलेला आहे, तो फक्त विकासाच्याच कामाच्या द्वारे आलेला आहे। राजाभाई केणी हा एक विकास पुरुष, ह्याच्यावर विश्वास ठेवून येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून मोठ्या संख्येने तुम्ही मतदान करा आणि मला निवडून द्या, एवढंच सांगेन आणि थांबेन। जय हिंद, जय महाराष्ट्र। या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेल्या 15 दिवस आम्ही जनतेच्या दारी जात आहोत आणि शिवसेना पक्षाचे तिन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मतांच्या रूपाने जोगवा मागत आहोत। प्रत्येक गावामध्ये, वस्तीमध्ये, वाडीमध्ये जात असताना जनतेचा असा चांगला असा प्रतिसाद आहे आणि ह्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बदल हा होणार आहे। कारण जनतेने ठरवलेलं आहे, जनतेनेच ही निवडणूक स्वतः खांद्यावर घेतलेली आहे। आज तुम्ही बघितले असेल की बाईक रॅलीची जी निघाली त्या 3000च्या वर बाईक रॅलीमध्ये युवक युवती होत्या। त्यामुळे जनतेनेच हा उठाव केलेला आहे की या आंबेपूर मतदारसंघातील जी घराणेशाही वर्षानुवर्ष होती ती कुठेतरी बदलायची आहे आणि त्यामुळेच बदल हा अटल आहे। त्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाणावरचे तिन्ही उमेदवार भरघोष मताने निवडून येतील। हे बघा, ह्या खारेपाटामध्ये कायमस्वरूपी शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस, शिवसेना असं जे कायम चालू होतं, परंतु इथे भारतीय जनता पार्टीची कधी कुठे नव्हती। त्यामुळे आता शेतकरी कामगार पक्षाची लोक भाजपमध्ये आले, म्हणजे तिथूनच जे भावाचे होऊ शकले नाही, जे मामाचे होऊ शकलेत नाही, ते जनतेचे काय होणार। त्यामुळेच जयंतभाईंनी जे काही भारतीय कमल फुलणार नाही असं खारेपाटामध्ये बोलले ते बरोबर आहे। कारण राजकारणामध्ये काही होऊ शकतो, कारण राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो। त्यामुळे राजकारणात काही होऊ शकतो। जयंतभाईंनी टीका केली आमच्यावर जी केली नाही, किंवा आम्ही सुद्धा त्यांच्यावर कुठेही टीका केलेली नाही। आमचा दोघांचाही विरोधक हा भारतीय जनता पार्टी आहे। ह्या मतदारसंघामध्ये, ह्या जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर जे आता आमच्या शिवसेनेचे चिन्हावर जे लढणारे उमेदवार आहेत, पंचायत समितीचे शैलेश पाटील असू द्या, कृष्णा लोभी असू द्या किंवा रसिका केणी जिल्हा परिषद उमेदवार असू द्या, हे विजय हा आमचा ठरलेला आहे। 7 तारखेला निकाल मतदान आहे आणि 9 तारखेला निकाल आहे। निकाल झाल्यानंतर जे या मतदारसंघामध्ये एवढ्या वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी कुठल्याही प्रकारचा जनतेचा विकास केलेला नाही। या अनेक प्रकारचे इथे प्रकल्प येणार होते, पण ते प्रकल्प घालवण्याचं काम ह्या पेजारीच्या पाटील कंपनीने केलेलं आहे। त्यामुळे आम्ही विजयी झाल्यानंतर या परिसरामध्ये आंबेपूर कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 1995 साली इंडस्ट्री झोन हा पट्टा लागू झाला, परंतु अजूनपर्यंत एकही प्रकल्प आला नाही। त्यामुळे प्रथम आमचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न असेल आणि इंडस्ट्री या भागामध्ये आणण्याचा प्रयत्न असेल आणि MIDC लावून इथे अनेक कंपन्या आणण्याचा प्रयत्न असेल आणि त्या ह्याच्यातून आम्ही बेरोजगारीला रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहोत।
कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या पेण शहरालगत उमेश कमलाकर म्हात्रे या मराठी व्यावसायिकाचा इंडियन मसाला रेस्टॉरंट सुरू झालंय। त्याचं उद्घाटन भाजप दक्षिण रायगड महामंत्री वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। या इंडियन मसाला रेस्टॉरंटमध्ये व्हेज नॉनव्हेज असे सर्व पदार्थ, विविध थाळी आणि याचबरोबर फास्ट फूड, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, ज्यूस असे पदार्थ खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत। एका मराठी तरुणानं हॉटेल व्यवसायात पदार्पण करून चांगली भरारी घेतली। पेण तालुका विकासाच्या दृष्टीने बदलतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओस दौऱ्यात रायगड जिल्ह्यातील पेण इथं तिसऱ्या मुंबईतील पहिलं शहर म्हणून रायगड पेण ग्रोथ सेंटर उभारण्याची घोषणा केली। त्यामुळे इथं उद्योगधंदे वाढणार आहेत। हा रेस्टॉरंट हायवे लगत असल्यामुळे पर्यटकांसह पेणकर देखील इथे येतात। भविष्यात हे हॉटेल पेणची शान बनेल असं भाजप महामंत्री वैकुंठ पाटील यांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। आज खऱ्या अर्थाने पेणकरांच्या खवय्यांना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल इंडियन रेस्टॉरंटचे मालक उमेशजी यांचं अभिनंदनही करतो आणि आभारी मानतो। आज औपचारिकदृष्ट्या इंडियन रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो। खरं म्हटलं तर पेण शहर व आजूबाजूचा परिसर हा खूप त्याचा ग्रोथ व्हायला लागला, याची वाढ व्हायला लागली आणि अशाच या वाढीच्या प्रसंगी आपल्याला माहित असेल की दाओसमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पेणला नवीन ग्रोथ सेंटर म्हणून त्या ठिकाणी आज तयार करण्याचं चॅलेंज उभं केलंय। याचा अर्थ असा आहे की भविष्यामध्ये उद्योगधंदे आणि सर्व काही गोष्टी आहेत त्या पेण पासून जवळपास निर्माण होणार आहेत आणि मला या ठिकाणी खूप अभिमान वाटतोय की जेते विभाग असेल, अमरापूर विभाग असेल, दादर विभाग असेल, हा नवीन ग्रोथ सेंटरचा भाग ठरणार आहे आणि या ग्रोथ सेंटरचा भाग होत असतानाच आपल्याकडे मुंबईच्या धर्तीवरील या ठिकाणी कॅफे सेंटर, या ठिकाणी स्नॅक्स सेंटर होतात। खरंच खूप आनंद वाटतोय की हायवेला पेणकरांसाठी आपण ज्या प्रकारे संधी उपलब्ध करून दिली, निश्चितपणे या हॉटेलची भरभराट हो भविष्यामध्ये या ठिकाणी अजून चांगलं हॉटेल्स, अजून चांगले या ठिकाणी एक मजली असेल तर दोन मजली हो अशी ज्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। मला माहिती आहे की फूड मॉल ही संकल्पना सुरुवातीला असं वाटलं होतं की फूड मॉल सक्सेस होणार की नाही, परंतु आज फूड मॉल हा सक्सेसफुल होऊन त्याचं दुसरं इंडियन रेस्टॉरंट निर्माण झालंय। आपण पाहिलं तर चांगली सेवा आणि योग्य त्या ठिकाणी नियोजन याचा अभाव नसल्या कारणाने अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी हे हॉटेल आज या ठिकाणी तयार झाले आहे। मला या ठिकाणी दुसरी गंमत सांगतो की पहिली गोष्ट हॉटेल पण अशा पद्धतीने आहे की पार्किंगची व्यवस्था सुद्धा खूप छान प्रकारे झाली आहे। निश्चितच पेण हे कोकणातलं एक महत्त्वपूर्ण शहर आहे, हायवे लगत आहे, त्याच्यामुळे इथे पर्यटकांची व टुरिस्ट लोकांची कुठलीही कमी राहणार नाही। मला खूप आनंद वाटतो की आम्हाला सुद्धा कधी कॉफी घ्यायची असेल, कधी मीटिंग्स करायची असेल तर आपण पाहतो की मुंबईच्या धर्तीवरती CCD असतात, स्टारबक्स असतात, परंतु आता आम्हाला हे स्टारबक्स आहे आणि खूप बरं वाटतंय की अशा ठिकाणी येऊन आमच्या राजकीय असू द्या किंवा त्या ठिकाणी कौटुंबिक सुद्धा असतील बैठका त्या ठिकाणी होऊ शकतात। सगळ्यांचं खरंच आभार मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो व थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे खरोखरच आम्हाला आनंद झालाय की 5 स्टार हॉटेल हा दुसरा 5 स्टार कोणी तयार केल्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांनाच उमेशजी आणि सगळ्यांना धन्यवाद देते। अभिमानाची गोष्ट अशी की आपला माणूस, मराठी माणूस, आगरी माणूस हे एवढं वैभव उभं करून दाखवलं। फुटबॉल नंतर इंडियन हा जो आपला हॉटेल तयार केला आणि अतिशय चांगल्या प्रकारे आता वैकुंठ शेट्टी सगळ्या सांगितलं की आणि मोक्याच्या ठिकाणी आहे, म्हणजे आपण अलिबागवरनं गोव्यावरनं येताना एक निवांतपणा असा असावा, असा म्हणजे एखाद्या मंदिरात गेल्यानंतर निगेटिव्ह निघतं तशी या हॉटेलला आल्यानंतर कोणी फॅमिली आल्यानंतर एक शांत पद्धतीत आपण त्याचा स्वाद आस्वाद आणि निगेटिव्ह ऊर्जा जी बाहेरून येते ती इथं एक
मंदिर म्हणजे मंदिरच उभा केलं असं बोललं तर वावगं ठरणार नाही. परंतु आणि ह्या हॉटेलसाठी फारच उमेशने मेहनत घेतली. म्हणजे नेहमी मला सांगायचा की जरा दोन वेळा मी येऊन गेलो, पण एवढा मोठा आतमध्ये हे सुशोभीकरण सगळ्या गोष्टी म्हणजे येणाऱ्याला सुद्धा मुलांसाठी असेल सगळ्यांसाठी इथं चांगल्या प्रकारे व्यवस्था करून हॉटेल हा व्यवस्थितरित्या म्हणजे मालक हा मला वाटतच नाही कधी हॉटेलला, मला पण कधी वाटला नाही आणि इथं पण वाटणार नाही. सगळे हे पण आमचे मित्र आहेत. असा हॉटेल आणि चांगल्या प्रकारची क्वालिटी म्हणजे आम्हाला पनवेल कधीतरी आम्ही पनवेलला किंवा शिरडोनला असं जातोय. आता तिकडे त्या गाड्याची गरज भागणार नाही सर्वच मंडळी. आणि आपण हा हॉटेल व्यवसायाचा दुसरा टप्पा आपण आज चालू केला. मी आपल्याला सर्वांना आणि उमेदला शुभेच्छा देतो आणि हॉटेलाची भरभराटी हो अशा मी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझ्या शुभेच्छेतून 2 शब्द संपवून जय जय महाराष्ट्र. चे मालक उमेशजी त्यांना खरंच या नवीन वस्तूच्या निमित्तानं नवीन व्यवसायाच्या निमित्तानं त्यांना अभिनंदन करतो. त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो. खरं तर पेठचं नाक म्हणून या हॉटेलची नक्कीच जाणीव या सर्व जनतेला होईल असं मी बोललो तर वावगं ठरणार नाही. पेठच्या प्रमुख रस्त्यावरती मुंबई गोवा हायवेच्या माध्यमातून पेठमध्ये येणाऱ्या कुठल्याही माणसाला किंवा अलिबागकडून येणाऱ्या कुठल्याही माणसाला जो पुण्याकडे जात असेल ते एंट्री पॉईंट आहे, पेठचं नाक आहे असं समजून या वास्तूच्या रूपामध्ये आपल्याला एक मराठी माणूस उद्योजक म्हणून आपल्याला मिळालेला आहे. त्यांचं खरंच मी कौतुक करेन. खरं तर सांगायला बरं वाटेल की या महाराष्ट्राची किंवा या देशभरामध्ये पेठचे गणपती जसे प्रसिद्ध आहेत तसे आज जर बघायला गेलो तर कोकणामध्ये पेठमध्ये खवय्यांची रांग असते की पेठमधल्या प्रत्येक हॉटेलमध्ये अतिशय स्वादिष्ट असं जेवण मिळतो. खरं तर उमेशजींच्या हॉटेलमध्ये आम्ही सतत त्यांच्या फुटबॉलला खाण्यासाठी आवर्जून यासाठी जातो की त्यांच्या ज्या प्लेट्स असतात त्या खरंच खूप सुंदर असतात आणि आम्हाला आवडतात. फक्त एवढंच असतो आम्हाला की दयानंद सेठ असतील, मी असेल, रितेश असेल, सगळ्यांनाच माहिती की आमच्याकडून कधी ते पेमेंट घेत नाहीत. त्यामुळं आता ह्या हॉटेलमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी नक्कीच आमच्याकडून ती सुविधा आमची बंद करावी, आमच्याकडून पेमेंट घ्यावं. कारण अतिशय सुंदर अशी वास्तू आहे आणि ज्या वास्तूमध्ये आपली नक्कीच भरभराटी होईल अशा प्रकारची भावना या पेठच्या गणपतीच्या चरणी, जे गणपती देशामध्ये नव्हे 7 समुद्रापलीकडे जातात त्यांच्या चरणी मी नतमस्तक होऊन अशा प्रकारची विनंती करेन आणि थांबतो. धन्यवाद. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 7 फेब्रुवारी रोजी होते. उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचलाय. शिहू जिल्हा परिषद गटात भाजपच्या कमळ चिन्हावर शर्मिला वैकुंठ पाटील तर डोलवी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हावर सुनीता परशुराम मोकल हे महायुतीचे अधिकृत उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यांचा होम टू होम प्रचार सुरू असून प्रचाराला मतदार जनतेकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी जिल्हा परिषद शिहू गटात आणि पंचायत समिती गणात अंतिम टप्प्यातील जोरदार प्रचार सुरू आहे. यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून येतोय. जोरदार प्रचार करण्यात येतोय. निशाणी कमळ आणि घड्याळासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करणार असा निर्धार यावेळी मतदारांनी व्यक्त केलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. मतदारांना आव्हान एकच करतोय की मतदारांना एकच विनंती आहे की कमळ आणि घड्याळ युतीच्या माध्यमातून तुम्ही मतदान करायचं आहे आणि बहुमताने विजय करायचा आहे. मी सुनीता परशुराम मोकल, पंचायत समितीची उमेदवार. माझे चिन्ह आहे घड्याळ आणि शर्मिला ताईंचं चिन्ह आहे कमळ. जिल्हा परिषद आणि दोघींना आम्हाला बहुमताने विजय करा. नमस्कार मंडळी, आमचं ठरलंय शर्मिला वैकुंठ पाटील जिल्हा परिषद उमेदवार यांची कमळ निशाणी आहे. आम्ही कमळ
ला भरभरून मतांनी विजयी करू व जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार सौ सुनीता परशुराम मोकळ यांची घड्याळ निशाणी आहे, त्यांनाही आम्ही बहुमतांनी विजयी करू आणि महायुतीचा विजय असो. भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यामध्ये येत असलेल्या मासळ इथं स्वातंत्र्यपूर्व काळापासून 150 वर्षांची ऐतिहासिक शंकरपटाची परंपरा कायम राखत 4 दिवसीय पटाचं आयोजन करण्यात आलं होतं. या पटामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यासह पट शौकीनांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहून पटाचा आनंद लुटला. तसंच या पटामध्ये 120 बैल जोड्यांनी सहभाग घेतला होता. 120 बैल जोड्यांचा एक पाड याप्रमाणे 60 पाडी पटाच्या दानीवर सोडण्यात आल्या. 60 पाड्यांमधून पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 1,11,111 रुपये डॉक्टर विकास पटले यांचा गॅस हंडा ग्रुप किसन कन्हैया या जोडीनं पटकावला. एकूण 1 ते 60 जोड्यांना बक्षीस देण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. मासळ येथील 4 दिवसीय इंग्रजकालीन या ऐतिहासिक पट या ठिकाणी आयोजन केला होता आणि या 4 दिवसीय चाललेल्या पटामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस जे इंजिनियर विकास पटले यांचे वडील आहेत त्यांच्या किसन कन्हैया या जोडीने पटकावला आहे. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की तुमच्याकडे किती जोड्या आहेत आणि आतापर्यंत कुठल्या कुठल्या पटामध्ये तुम्ही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. माझ्याकडे 4 जोडी आहेत. मी नुकतेच 18 तारखेला पंजाबवरून बैल बोलावलं होतं. पहिला पट माझा मासलमेटा गावी, दुसरा पट पिंपळगाव 2 नंबर आणि तिथं 2 नंबरला कटली जोडी गोयब पटेल नांदी त्यांच्यासोबत ना. आता हा तिसरा पट मासळचा, इथं पहिला नंबर विजेता झाली आपल्या जिंदा चॅम्पियन नागपूर कटरेजी यांच्यासोबत त्यांच्या सहचारिणी सुद्धा आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घ्या. तुम्ही आपल्या बैलांना कशा प्रकारे निगा राखता तुम्ही आपल्या बैलांची? आम्ही आपल्या बैलांना सगळ्यात चारतो, खारक, बदाम आणि चवनप्राश, दूध आणि कणिक चारतो. चांगली मालिश होते. माझ्याकडे 4 माणसं आहेत, ते मालिश करतात. पाणी गरम पाण्यानं आंघोळ करतात, त्यांची गरम पाण्यानं शेकतात त्यांना. बस एवढा. या गावचे सरपंच आहेत प्रणयजी लांजेवार. आपण या मासळीच्या ऐतिहासिक शंकरपटाविषयी त्यांच्याकडून सुद्धा जाणून घ्या. काय सांगाल सरपंच साहेब, हा या ठिकाणी मासळच्या किती दिवसापासून पट आपण आयोजित करता आणि आपण काय शेतकऱ्यांना संदेश द्या? आम्ही शंकरपटाचं नियोजनाचं 1-2 महिन्यापासून सुरुवात होते. सर्व पटाची दान बनवणे आणि सर्व व्यवस्था करणे आणि प्रत्येकापर्यंत माहिती पोहोचवणे की आमच्या गावची पट या तारखेपासून सुरुवात होणार आहे. या पद्धतीने आम्ही नियोजन करतो पटाचं. या गावचे सामाजिक कार्यकर्ते आदित्यजी नकाते आहेत, आपण यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. तुम्ही हरलेल्या लोकांना काय संदेश द्या? आम्ही या शंकरपट समितीमार्फत हारलेल्या जोड्यांना संदेश देतो की हा एक खेळ आहे, याच्यामध्ये कुणाची हारजीत होत नसतं. हे पट आहे, यामध्ये हारजीत तर होईलच, याचा कोणीही दुःख मानू नये. आणि यावर्षी जसे आम्हाला तुम्ही सर्व जोड्या मालकांनी सहकार्य केले, असेच पुढील वर्षी सुद्धा आपण सहकार्य करावे एवढे बोलतो. निश्चितच या ठिकाणी ज्यांच्या जोड्या हरल्या त्यांनी खचून न जाता आपण पुढच्या वर्षी ताकदीनं आपल्या बैलांची म्हणजे देखरेख करून पुढच्या वर्षी सुद्धा या पटात यावं असं आयोजकाच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे. मी प्रकाश नागतोडे, न्यूज मराठी 24/7 भंडारा मासळ. अंजनगाव सुर्जी शहरातील नामांकित श्रीमती राधाबाई सारडा कॉलेज इथं प्राचार्य पदाच्या कार्यभारावरून सध्या मोठा संभ्रम निर्माण झालाय. कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य बशिष्ठ चौबे हे नियमानुसार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सेवानिवृत्त झाले. संचालक मंडळानं त्यांना 31 जानेवारी 2026 रोजी अधिकृतपणे कार्यमुक्त केलं. मात्र त्यानंतर 4 दिवस उलटूनही कॉलेजला अधिकृत प्राचार्य अथवा प्रभारी प्राचार्याबाबत लेखी आदेश जाहीर झालेला नाही. दरम्यान सेवानिवृत्तीनंतरही मुदतवाढ मिळावी यासाठी चौबे यांनी मंत्रालयात धाव घेतल्याची माहिती समोर आली. त्यांना मुदतवाढ मिळते की नाही याकडेच कॉलेज प्रशासन, संचालक मंडळ, विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय. मंत्रालयाच्या निर्णयावरच पुढील चित्र स्पष्ट होणार असल्याचं बोललं जातंय. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत आहेत. हॉल तिकीट, दाखले, शैक्षणिक कागदपत्र तसंच प्रशासकीय निर्णयांसाठी प्राचार्यांची स्वाक्षरी अत्यावश्यक असते.
अशा परिस्थितीत प्राचार्य पदावरील हा गोंधळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी थेट संबंधित असल्यानं नागरिक आणि पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जाते। विद्यार्थ्यांच्या हितासाठी तातडीने स्पष्ट निर्णय घेऊन लेखी आदेश जाहीर करावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। आमच्या समोर माजी राज्यमंत्र्यांच्या पत्नी जरी रिंगणात असल्या तरी पालकमंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार शेखर निकम यांची आम्हाला भक्कम साथ आहे। तळागाळापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत। नियोजनबद्ध काम केलं आहे। लोकांच्या समस्या आणि अपेक्षा आम्ही समजून घेतल्यात। त्यामुळे लोकांचा भक्कम पाठिंबा आम्हाला आहे आणि आमचा विजय नक्की असल्याचा विश्वास साडवली जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या भाजप उमेदवार रुपाली कदम यांनी व्यक्त केलाय। साडवली जिल्हा परिषद गटात शिवसेना उबाठाकडून माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची पत्नी नेहा माने तर महायुतीतल्या भाजपकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी कदम यांच्या सुनबाई रुपाली कदम निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे या ठिकाणी रंगतदार सामना पाहायला मिळतोय। या राज्यमंत्र्यांची मिसेस माजी राज्यमंत्र्यांची मिसेस निवडणूक रिंगणामध्ये आहे तुमच्या विरोधात, कसं आव्हान बघता, काय सांगाल? या निवडणुकीमध्ये माजी राज्यमंत्र्यांच्या पत्नी जरी विरुद्ध बाजूने असतील तरी पण आमच्या पाठीशी आमचे दिग्गज नेते किंवा अनुभवी नेते यांचे महायुतीचे यांची भक्कम साथ आमच्या मागे आहे आणि आम्ही भावनेपेक्षा विकासाला जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे या निवडणुकीत विजय आमचाच होईल। परफेक्ट टर्मचा जवळपास अशा वेळेला तुम्ही सुद्धा या ठिकाणी नव्या उमेदवार म्हणून समोर रिंगणामध्ये आहात। तरुण वर्गाचा तुम्हाला पाठिंबा कसा मिळतो किंवा काय सांगाल? समोर जरी अनुभव असला तरी आम्हाला वाटते की आमचं काम हे निश्चितच प्रामाणिकपणे आहे आणि तळागाळातल्या लोकांच्या काय समस्या आहेत त्या आम्हाला माहीत आहेत आणि आमचं काम खूप नियोजन पद्धतीने चालू आहे आणि आम्ही इथले स्थानिक उमेदवार असल्यामुळे आम्ही कायम जनतेच्या संपर्कात असतो। त्यांच्या काय अडीअडचणी आहेत त्या आम्हाला निश्चितपणे माहीत आहे आणि त्याच्यामुळे आणि चेहरा हा नवीन असल्यामुळे लोकांना किंवा तरुण वर्गाला किंवा सर्वच जनतेला ह्या किंवा जनतेचा यात नवीन चेहऱ्यासाठी पूर्णपणे पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळे ही लढत अनुभव विरुद्ध नवीनपणा याच्यापेक्षा लोकांना जुन्यापेक्षा नवीन हे आता जास्त आकर्षक करत आहे आणि त्याच्यामुळे ही या निवडणुकीत खूप रंगत आलेली आहे आणि त्याच्यामुळे ती निवडणूक निश्चितच सोपी झालेली आहे। तुमचा विजय निश्चित? हो, निश्चित आहे। भारताच्या दक्षिणेकडील स्वातंत्र्य लढ्यात बिळाशीचा उठाव प्रेरणादायी ठरला असून त्याची यापुढील काळात जोपासना करणार असल्याचं जिल्हा परिषदच्या अधिकृत उमेदवार साई तेजस्विनी देशमुख यांनी प्रतिपादन केलंय। 18 जुलै 1930 रोजी बिळाशी जंगल सत्याग्रह आणि 5 सप्टेंबर 1930 रोजी बिळाशी बंड हे भारताच्या दक्षिणेकडील स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण संघर्ष आहेत। या लढ्याची ब्रिटिश पार्लमेंटमध्ये देखील चर्चा झाली होती। या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या योगदानातून प्रेरणा घेऊन मी माझा राजकीय प्रवास सुरू केलाय। या भागातील लोकांना आणि युवकांना अपेक्षित विकास प्रवाह आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे। तसंच व्यसनमुक्त युवकांसाठी स्पर्धा परीक्षा आणि नोकर भरती संदर्भात मार्गदर्शन करून व्यक्तिगत सर्वांगीण विकास साधण्याचा मी प्रयत्न करेन असं देशमुख यांनी सांगितलं। आम्ही एक स्वातंत्र्य दौड ऑर्गनाईज केलेली होती आणि ह्या दौडीमध्ये खूप युवकांनी पार्टिसिपेट केलं। ह्याचा हेतू हाच होता की आम्हाला जे बिळाशीमध्ये आमचे सगळे क्रांतीवीर हुतात्मे ह्या सर्वांना आम्हाला एक श्रद्धांजली व्हायची होती। स्वातंत्र्याचं जे आपला हा सगळा लढा होता त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी चळवळ झाली होती बिळाशीमध्ये आणि ह्या वीरांना एक श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी हे आपण दौड ऑर्गनाईज केली। दुसरं म्हणायला गेलं तर आपले जे हे आजकालची माझी पिढी आहे, आम्ही सगळे जे युवक आहोत, काही त्यांच्यामधले व्यसनाधीन आहेत आणि म्हणूनच मला एक अवेअरनेस म्हणून एक जागृती करण्यासाठी फिटनेसचं जागृती करण्यासाठी आपण ही दौड परत एक ऑर्गनाईज केलेली होती आणि त्याच्या थ्रू मला हेच मेसेज आणि एक संदेश सगळ्या युवकांना पोचवायचा आहे की एक फिट बॉडी इज अ फिट माइंड। म्हणून प्लीज एक पॅशन म्हणून फिटनेस परस्यू करा तुम्ही। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारची वेबसाईट हॅक करून बोगस जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। उत्तर प्रदेश, बिहार नंतर महाराष्ट्रातही 4 ठिकाणी बोगस जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचं सोमय्या यांनी सांगितलं। किरीट सोमय्या यांनी आज नांदेड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात माहिती घेतली। कंधार तालुक्यातील सावळेश्वर गावाची लोकसंख्या 1700 असूनही मागील 6 महिन्यात 15,570 जन्म प्रमाणपत्र दिल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे। यासाठी मोठी गँग काम करत असून त्याला बाहेर देशातून फंडिंग होत असल्याचा संशय देखील सोमय्या यांनी व्यक्त केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे। नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतलेली आहे। बैठकीत घेण्यामागचे काय कारण? एक दोन नवीन घोटाळा जन्म प्रमाणपत्राचा बाहेर आला। 6 राज्यात एक गँग काम करीत आहे असं लक्षात आलंय। उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी 6 ठिकाणी म्हणजे रायबरेली, हरदोई, जौनपूर आता 6 ठिकाणी आणि महाराष्ट्रात 4 ठिकाणी हजारो बोगस एंट्री टाकून जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले। कंधार तालुक्यात सावळेश्वर या गावाची लोकसंख्या 17 असेल, तिथे 15,570 नावं मे 2025 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान वाढवण्यात आली। ही मोठी गँग आहे। 5 राज्याहून अधिक राज्यात काम करते। मला भीती आहे की याला पैसा फॉरेनहून येत आहे आणि त्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या अन्य गावात चौकशी करावी। आम्हाला भीती आहे की नांदेडमध्ये आणखीन असे 2-3 गावं मिळू शकतात। यापूर्वी देखील त्या प्रकरणाचं काय झालं? आतापर्यंत जे जन्म प्रमाणपत्र घोटाळे बाहेर आले ते एक पहिला प्रकार होतो की तहसीलदारांनी त्यांना अधिकार मिळाल्यानंतर कोणतेही पुरावे नसताना प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले। दुसरी जी कॅटेगरी होती ते नगरपालिका, ग्रामपंचायत, महापालिकाचा अधिकाऱ्याने संगनमताने फोर्जरी करून सर्टिफिकेट दिले। तिसरी जी एक कॅटेगरी होती की जे ग्रामीण रुग्णालय की बाकी पब्लिक हेल्थ सेंटर ज्यात उदाहरण अर्धापूर आहेत, त्या लोकांनी आपल्याला अधिकार नसताना डायरेक्ट सर्टिफिकेट देण्याचे आदेश दिले, अपलोड केले। अर्धापूरचे 82चे जे 82 प्रमाणपत्र रद्द झाले, त्या सगळ्या 82 आरोपी ठरले आहेत। कोर्टात आता त्याच्यावर केस सुरू आहे। जिल्हा परिषदमध्ये सुद्धा साहेब अशाच प्रकारे अपंगाचे सर्टिफिकेट आहेत आणि त्याच्या बदलीमध्ये त्याचा फायदा घेतलेला आहे शिक्षकांनी। नांदेड जिल्हा परिषद 75% शिक्षक बोगस आहेत। त्या विषयात मी काही लक्ष दिलं नव्हतं। आता तुम्ही म्हणतात तर मी माझ्या सहकारी आहेत त्यांच्याकडून माहिती घेतो, नक्की लक्ष देतो। पण मी आज सगळे संबंधित अधिकारी उपस्थित होते, पोलीस, DHO, जिल्हा परिषद, आणि त्या सगळ्यांनी प्रॉमिस केलं आहे की पुढच्या 1 आठवडा ह्या सगळ्या ग्रामीण भागातले आणि बाकी रेकॉर्ड चेक करून अशा प्रकाराने 2025मध्ये, कारण की हे जे सिस्टम हॅक केली जात आहे आणि त्या सिस्टम हॅक करून बाहेरूनच आकडे वाढवले जात आहेत, तर त्या आठवड्याभरात यासंबंधी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करणार। ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप मोठे सोर्स आहेत साहेब आपले, अशी घोटाळे आपण ओपन करताय। पण विरोधकांकडून आरोप होतो की अजितदादाचा जो अपघात झाला तो घात आहे। आपण काय सांगायचं, काय माहिती आहे? संजय राऊतला उत्तर दिलं गेलं आहे आपली माहिती काय? संभाजीनगरमध्ये MIMचे 33 नगरसेवक आहेत, त्याच्यामध्ये 20 नगरसेवक डुप्लिकेट सर्टिफिकेट वापरल्याची कंप्लेंट दिलेली आहे। त्या संदर्भात आपण काय चौकशी केली? आता असं आहे की एकदा निकाल लागल्यानंतर कुणालाही अन्याय झाला असल्यास तो त्या संबंधात याचिका दाखल करू शकतो आणि त्यात उच्च न्यायालय लक्ष घालत असते।
आता आपणच कमिटी अपॉइंट करायचं, आपणच कोर्टात द्यायचं, आपण म्हणजे समाजाने कोर्टात जायचं. मग आपण तक्रार करतो, तो इन्व्हेस्टिगेशन अधिकारी असेल त्याच्यावर तो जो निर्णय देणार तो स्वीकारावा लागतो. दुसरी गोष्ट आपण न्यायालयात जातो, तर न्यायालयात आदेशाची वाट पाहायला हवी. वाशी खाडी येथून एका व्यक्तीनं ट्रेनमधून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी खाडी किनारी मच्छीमारी करण्यासाठी असलेल्या काही नागरिकांनी धाडस दाखवत या व्यक्तीचे प्राण वाचवले. ही घटना आज दुपारी वाशी खाडी इथं घडली. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या व्यक्तीचे प्राण सुरक्षित आहेत. आमचे मच्छीमार वाशी गावातले कोली बांधव मच्छीला गेलते. याने रेल्वेमधून उडी टाकलेली. आमच्या कोली बांधवांनी मच्छीची जाळी सोडून त्याला वाचून सुखरूपपणे वाशी खाडी किनारी आणलेले आहे. आता त्याला आम्ही वाशी पोलिसांना कॉल करून वाशी पोलिसांच्या ताब्यात देत आहे. बुलढाणा जिल्ह्यात 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होत असून 35,211 विद्यार्थी 117 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 40,828 विद्यार्थी 161 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली. प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात असणार आहेत. महसूल, पोलीस, शिक्षण विभागासह इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांचे 8 भरारी पथक देखील नियुक्त करण्यात आलेत. याद्वारे कॉपीमुक्त अभियान राबवलं जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण न घेता यश मिळवावं असं आवाहन शिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांनी केलंय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा घेतली जाते. यामध्ये आपली 12वीची जी परीक्षा आहे ही 10 फेब्रुवारीपासून सुरू होत असून ती 18 मार्चपर्यंत चालणार आहे. तर 10वीची परीक्षा जी आहे ती 20 फेब्रुवारीपासून ते 18 मार्च या कालावधीत असणार आहे. या सर्व परीक्षा शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी इयत्ता 12वीला 35,211 विद्यार्थी 117 परीक्षा केंद्रावरून बसलेले आहेत. तर इयत्ता 10वीसाठी 40,828 विद्यार्थी हे 161 परीक्षा केंद्रावरून परीक्षेला बसलेले आहेत. या परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकाच्या कलेक्शनसाठी 16 परिरक्षक केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत. त्यामार्फत त्याची कारवाई केली जाणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर 8 भरारी पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे व या भरारी पथकामार्फत विविध केंद्रांना आकस्मिकपणे भेटी दिल्या जाणार आहेत. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा ही शांततेच्या आणि कॉफीमुक्त वातावरणात होण्यासाठी त्या ठिकाणी बैठ्या पथकाची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि इतर विभागाची जे कर्मचारी आहेत त्यांची नियुक्ती माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने करण्यात येणार आहे. तसेच कॉफीमुक्त परीक्षा होण्यासाठी प्रत्येक केंद्रावर CCTV लावण्यासंदर्भातील सूचना दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी CCTV नाही आहेत अशा ठिकाणचा स्टाफ हा चेंज केला जाणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी दुसरे शाळेचे शिक्षक नेमून त्या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे. आणि एकूणच बुलढाणा जिल्ह्यामध्ये कॉफीमुक्त आणि शांततेच्या वातावरणात परीक्षा पार पडेल यासाठी जिल्हा स्तरावरील माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समितीने पूर्णपणे नियोजन केलेलं आहे व परीक्षा योग्य वातावरणात पार पडेल असे आम्हाला सगळ्यांना आशा आहे. विद्यार्थ्यांना हेच आवाहन केलं जाईल की त्यांनी मनावर कोणतंही दडपण न आणता, परीक्षेचा कोणताही स्ट्रेस न घेता, ताण न घेता चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आपले यश मिळवावं हीच एक सगळ्या विद्यार्थ्यांना माझी हे असेल आणि त्यांना या परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.